ज्योती आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISIचा अधिकारी अली हसन यांच्यातलं व्हॉट्सॲप चॅट आता समोर आलंय। त्यात अटारीवर एखाद्या अंडरकव्हर एजंटबाबत माहिती काढण्याचं काम ज्योतीवर ISIनं सोपवलं होतं अशी माहिती समोर येते। अंडरकव्हर एजंटला भुलवून एका गुरुद्वारात नेण्याचे आदेश अली हसन ज्योतीला देत असल्याचं चॅटमधून उघड होतोय। पाकिस्तानी ISI संघटना ज्योतीचा वापर भारतीय गुप्तहेरांची माहिती काढण्यासाठी करत असल्याचे धक्कादायक पुरावे आता समोर आले। ज्योती आणि ISI अधिकारी अली हसन यांच्यामध्ये व्हॉट्सॲपवर काय नेमकं चॅट झालं आपण पाहूया। ज्योतीने म्हटलं की किसको मिला मुझे तो मिला नहीं असं तिने म्हटलेलं होतं, ज्यावर हे जे चॅट समोर आले त्याच्यातले काही मुद्दे समोर येत आहेत। अली हसन ने म्हटलं की जब आप गए थे अटारी वहां प्रोटोकॉल किसको मिला था, तर त्यावर ज्योतीने उत्तर दिलं की किसको मिला मुझे तो मिला नहीं। इट मीन कोई अंडरकवर पर्सन हो जैसे यार पता चल जाता है देखकर, असं अली हसन ने म्हटलं। आपको कैसे निकलना था या उसको अंदर लेकर आना था, इट्स माय मैटर। उसको अंदर गुरुद्वारे में ले आना था, आपने रूम में दोनों को बैठा देना था, अभी लगे रहो। त्यावर ज्योतीने उत्तर दिले की नहीं, इतने पागल थोड़ी ना थे वो, असं काहीसा चॅट आता हे समोर आलेलं आहे। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्राच्या डायरीची पानं आता ABP माझाच्या हाती लागली आहेत। पाकिस्तान फिरून आल्यानंतर ज्योतीनं तिचा अनुभव या डायरीत लिहून ठेवला। ज्योती पाकिस्तानच्या प्रेमात कशी पडली होती हे तिच्या डायरीची पानं वाचल्यानंतर वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही। पाकिस्तान सरकारनं भारतीयांसाठी तिथल्या गुरुद्वारा आणि मंदिराची दारं उघडली पाहिजेत असं मत ज्योतीनं तिच्या डायरीत नमूद केलं। तसंच लाहोर फिरण्यासाठी मिळालेले 2 दिवस देखील कमीच होते असं देखील तिनं डायरीत नमूद केलं आहे। ज्योतीच्या डायरीमध्ये नेमकं काय काय आहे त्याचा तपशील आपण पाहूया। ज्योतीची पाकिस्तान डायरी। 10 दिवस पाकिस्तान फिरल्याच्या नंतर आज भारतामध्ये परतले। या दौऱ्यामध्ये पाकिस्तानच्या जनतेचं खूप प्रेम मिळालं। आमचे सबस्क्रायबर्स आणि मित्र देखील भेटायला आले। लाहोर फिरण्यासाठी 2 दिवसांचा वेळ सुद्धा कमी पडला। सीमांमुळे निर्माण झालेला दुरावा किती दिवस कायम राहणार, मात्र मनामधली कटुता कमी झाली पाहिजे। आपली माती एकच आहे, नाळही एक आहे। पाकिस्तान सरकारनं भारतीयांसाठी जास्तीत जास्त गुरुद्वारांचं आणि मंदिराचे दरवाजे उघडले पाहिजेत। 1947 मध्ये फाळणीच्या वेळी दुरावलेल्या कुटुंबाला भेटता आलं पाहिजे। पाकिस्तानबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, क्रेझी आणि कलरफुल। तिथे अवघ्या काही रुपयांसाठी पंजाबच्या गजाला नावाच्या महिलेनं देशाशी गद्दारी केली। विशेष म्हणजे पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिशनं तिला लग्नाचं आमिष दाखवलं। त्यानंतर प्रेमात पडलेल्या गजालानं देशाशी गद्दारी सुरू केली। गजालाला पाकिस्तानला जायचं होतं, त्यासाठी तिनं पाकिस्तानी उच्चायुक्तालयाला भेट दिली होती। तिथे व्हिसा डेस्कवरील अधिकारी दानिशसोबत तिची घट्ट मैत्री झाली। त्यानंतर लष्कराची माहिती गोळा करण्याचं काम तिला देण्यात आलं होतं। गद्दार गजालानं आपल्या कबुली जबाबात काय म्हटलंय आपण पाहूया। फेब्रुवारी 2025 मध्ये प्रथमच पाकिस्तानी उच्चायुक्तालयाला भेट दिली। उच्चायुक्तालयात दानिश नावाच्या अधिकाऱ्याशी भेट झाली। दानिश व्हिसा डेस्कवर काम करत होता। कागदपत्रांवरून दानिशनं गजालाचा नंबर मिळवला। पुन्हा फोन करून त्यानं उच्चायुक्तालयात बोलावलं। त्यानंतर गजालाच्या दानिशशी गप्पा सुरू झाल्या। दानिशला लग्नाची इच्छा होती असं त्यानं सांगितलं। दानिशनं 20,000 रुपये UPI द्वारे पाठवले।
सैन्य दलांची माहिती गोळा करण्याचं काम दानिशनं दिलं. लाहोरला जाऊन तिथल्या नातेवाईकांसह कपड्याचा व्यापार करण्यास सांगितलं. कपड्यांच्या व्यापारासाठी भारतातून पाकिस्तानला जाण्यास मी तयार झाल्याचा कबुलीनामा गजालानं दिला. देशाशी गद्दारी करणाऱ्या यामीन मोहम्मदलाही दिल्लीच्या पाक उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिशनं गळाला लावलं होतं. यामीननं 2 वेळा पाकिस्तानचा दौरा केला होता. तसंच भारताची लष्करी माहिती देण्याच्या बदल्यात दानिशनं यामीनला कमिशनचं आमिष दाखवलं होतं. याशिवाय दानिशनं त्याच्यावर अधिकाधिक लोकांना पाकिस्तानात पाठवण्याची जबाबदारी सोपवली होती. मी 2 वेळा पाकिस्तानला जाऊन आलोय. व्हिसासाठी मी पाकिस्तानात उच्चायुक्तालयात गेलो होतो. उच्चायुक्तालयात दानिश सोबत माझी ओळख झाली. दानिशनं लोकांशी संपर्कात राहण्यास सांगितलं. पाकिस्तानचा व्हिसा बनवण्यासाठी लोकांना उद्युक्त करण्यासाठी कमिशनचा आमिष दाखवला. त्यानंतर मी दानिशसह काम करू लागलो. भारतानं हाकलून लावलेल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील दानिशचं आणखी एका भारतीय गद्दाराशी कनेक्शन समोर आलं. मुरादाबाद इथून पकडलेल्या ISI एजंट शहजाद हा सुद्धा एहसान उर रहमान उर्फ दानिशच्या नेटवर्कचा भाग होता. शहजादला पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी व्हिसा दानिशनंच दिला होता. शहजाद खोट्या नावांद्वारे भारतात सिम घेऊन त्याद्वारे पाकिस्तानमध्ये बसलेल्या ISI हँडलर्सची टेलिग्राम अकाउंट सुरू करून द्यायचा. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या दानिशच्या बँकेची चौकशी सुरू आहे. पाकिस्तानसाठी भारतासोबत गद्दारी करणाऱ्या शहजादच्या चौकशीतून काय माहिती समोर आली ती देखील जाणून घेऊया. पाक उच्चायुक्तालयातील दानिशच्या नेटवर्कचा शहजाद हा एक भाग होता. दानिशनं शहजादला पाकिस्तानचा व्हिसा मिळवून दिला होता. नातेवाईकांना भेटण्यासाठी 2 वेळा शहजाद पाकिस्तानमध्ये गेला होता. पाकिस्तानमध्ये शहजादची ISI हँडलरची भेट झाली, ओळख झाली. दानिशनं ISI हँडलर्स आणि शहजादची भेट घडवली. भारतीय सिमद्वारे शहजाद पाक हँडलरची अकाउंट ऍक्टिव्ह करायचा. पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. नोमान इलाहीच्या मोबाईलमध्ये थोडे तोडके नव्हे तर तब्बल 70 पाकिस्तानी नंबर सेव्ह होते. नोमान हा पाकिस्तानमधील ISI एजंट इक्बाल कानाला भारतीय लष्करी तळांसह संवेदनशील माहिती पुरवत होता. तो स्नॅपचॅट आणि टेलिग्रामद्वारे संपर्कात होता. तसंच व्हॉट्सॲप चॅटही तो डिलीट करत होता. गद्दार नोमान इलाहीच्या कबुली जबाबदात काय माहिती समोर आली आहे पाहूया. नोमान इलाहीच्या मोबाईलमध्ये 70हून जास्त पाकिस्तानी क्रमांक आढळून आलेत. स्नॅपचॅट आणि टेलिग्रामद्वारे ISI हँडलवर इक्बाल कानाच्या संपर्कात होते. व्हॉट्सॲपवर संभाषणानंतर मेसेज तो डिलीट करायचा. पाकिस्तानमध्ये अनेक मोठ्या अधिकाऱ्यांच्या तो संपर्कात होता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.